नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या आज आपण पेपर 1 आणि पेपर 2 सुरुवातीला आपण त्यामध्ये टॉपिक वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघणार आहे की पेपर 1 आणि पेपर 2मध्ये जे टॉपिक्स दिलेले आहेत सिलेबस कॉपीमध्ये त्यामध्ये कोणत्या टॉपिकला किंवा किती टॉपिकला मिळून किती मार्कांचं युनिव्हर्सिटीमध्ये वेटेज दिलेलं आहे. आणि त्यासोबतच हा व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू आपण. त्यामध्ये सुरुवातीला मी जे आत्ता सांगितलं ते बघणार आहे आपण आणि त्याच्या एंडिंगमध्ये आपण जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुम्हाला SAQ आणि LAQ दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2चे ते आपण व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण पहा व नीट ऐका. हा तुम्हाला व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे आता येणाऱ्या तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनसाठी. आणि मी जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते खूप तुम्ही लक्षपूर्वक ऐका व त्याची प्रॅक्टिस करा. ते जर तुम्ही सिलेबसमध्ये स्किप केले असतील किंवा नोट्समध्ये चुकून राहिले असतील, लिहिले गेले नसतील तर ते व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा, ते व्यवस्थित वाचा. हे टॉपिक्स खूप VVIMP आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. हे तुम्ही स्किप कधी करू नका. ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बाकीचे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, पण ते म्हणजे सर्वात महत्त्वाचे आधी हे टॉपिक आहेत. सुरुवातीला तुम्ही हे व्यवस्थित क्लिअर करा. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे नोट्स किंवा इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा पहा. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची सुद्धा लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लास्टला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं की आपण आधी पेपर 1 आणि पेपर 2चं टॉपिक वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघणार आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला रचना शारीरचा पेपर 1, त्यामध्ये शरीरोपक्रमणीय शारीर आणि परिभाषा शारीर हे 2 टॉपिक मिळून तुम्हाला 10 मार्कांचं युनिव्हर्सिटीमध्ये वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर गर्भ आणि एम्ब्रिओलॉजी म्हणजे गर्भ हा त्याचा आयुर्वेदिक अस्पेक्ट आणि त्याचा मॉडर्न अस्पेक्ट म्हणजे एम्ब्रिओलॉजी हे 2 टॉपिक मिळून तुम्हाला एक्झामसाठी 20 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर अस्थी आणि ऑस्टिओलॉजी 16 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर केश, दंत, नख, पेशी आणि मायोलॉजी त्याला तुम्हाला 11 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. नेक्स्ट संधी, स्नायू आणि आर्थ्रोलॉजी हे 3 टॉपिक्स मिळून तुम्हाला 17 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. पेपर 1मध्ये चालू आहे आपला विषय. त्यानंतर नर्वस सिस्टीमवर तुम्हाला सेपरेट 14 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, त्यामुळे नर्वस सिस्टीम जरा व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर एंडोक्रायनॉलॉजी आणि लिम्फॅटिक सिस्टीम मिळून 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर हे होतं आपलं पेपर 1चं मार्क्स डिस्ट्रीब्युशन युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. त्यानंतर तसंच आपण आता पेपर 2चं सुद्धा मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघून घेऊया. त्यामध्ये पहिला टॉपिक तो म्हणजे कोष्ठ व आशय आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम हे 2-3 टॉपिक मिळून तुम्हाला 16 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. त्यानंतर प्रमाण शारीर आणि मर्म शारीर ह्याला 17 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. नेक्स्ट सिरा, धमनी, स्त्रोतस आणि कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ह्याला टोटल तुम्हाला 21 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. नेक्स्ट आता तुम्हाला सेपरेट दिलेलं आहे. त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीमवर सेपरेट 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर युरिनरी सिस्टीमवरती सेपरेट 10 मार्कांचं वेटेज आहे. जिथे तुम्हाला सेपरेट स्पेसिफिक टॉपिकसाठी वेटेज जास्त दिसत असेल ते टॉपिक आधी तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा. त्यामध्ये जे सर्व सब टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित करा. मस्ट टू नोचे पॉईंट्स व्यवस्थित कवर करा. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर तुम्हाला 6 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आणि लास्ट कला, इंद्रिय, त्वचा आणि सेन्स ऑर्गन याला तुम्हाला 20 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला सेन्स ऑर्गन हे महत्त्वाचे आहेत. इंद्रिय विचारून तुम्हाला सेन्स ऑर्गन देखील LAQला विचारू शकतात. तर हा होता पेपर 2चा मार्क्स डिस्ट्रीब्युशन युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये कोणत्या टॉपिकला किती मार्कांचं वेटेज असेल. तर आता आपण पेपर 1 आणि पेपर 2 रचना शारीरचे दोन्ही पेपरचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेवटी आपण इम्पॉर्टंट SAQ आणि LAQ बघणार आहे दोन्ही पेपरचे. तर आता आपण ते पाहूयात. तर सुरुवातीला पेपर 1मध्ये आता तुम्ही एवढ्यावर फक्त डिपेंड न राहता सुरुवात इथून करावी म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. नाहीतर काहींना वाटेल की एवढंच जर केलं तर पेपरमध्ये खूप फायदा होईल. तर फायदा तर होणारच आहे, पास पण व्हाल, परंतु एवढ्याशा ह्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका. हे आधी सुरुवात करा. इथून सुरुवात जरी तुम्ही केली तर तुम्हाला एक चांगला स्टार्ट भेटेल. तर सुरुवातीला फिटल सर्क्युलेशन व्यवस्थित तुम्ही स्टडी करा. त्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन असेल त्याचं व्यवस्थित त्याचा रूट समजून घ्या. त्यानंतर तुम्ही थेअरी लिहू शकता. त्यानंतर मंथ वाईज डेव्हलपमेंट ऑफ द फिटस जी मंथ वाईज डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित समजून घ्या. सोबतच मासानुमासिक गर्भवृद्धी म्हणजे आयुर्वेदानुसार 9 महिने आणि 9 मंथ डेव्हलपमेंट ते दोन्ही तुम्हाला SAQला विचारू शकतात किंवा मासानुमासिक डिटेलमध्ये LAQला देखील विचारू शकतात. त्यानंतर बोन्समध्ये अप्पर आर्मचे जे ह्युमरस आहेत किंवा मग रेडियस झाला किंवा फिमर, स्कॅपुला हे 4 बोन्स जरा व्यवस्थित स्टडी करा. ते LAQला विचारले जातात. त्यासोबतच त्याचा आयुर्वेदिक अस्पेक्ट म्हणजे अस्थि शारीर हा सुद्धा कॉम्बिनेशनमध्ये LAQ विचारतात. त्यानंतर क्लॅविकल सेपरेटली स्पेसिफिकली SAQला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे, त्यामुळे क्लॅविकल बोन एकदा व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर जॉईंट्समध्ये नी जॉईंट, शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट आणि एल्बो जॉईंट हे 4 जॉईंट मेनली व्यवस्थित करा. प्लस संधी शारीर जो आयुर्वेदिक अस्पेक्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित करा. हे LAQला विचारले जाणारे टॉपिक्स आहेत पेपर 1मधले. त्यानंतर मायोलॉजीमध्ये
मेनली डेल्टॉइड, ट्रायसेप्स ब्रॅकाय हे बऱ्याच वेळा प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. परंतु मायोलॉजी किंवा मसल स्टडी करत असताना तुम्ही बऱ्यापैकी चार्ट फॉर्मॅटमध्ये सर्वच मसल कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नर्वस सिस्टीममध्ये बघायला गेलं तर सेरेब्रम, सेरेबेलम किंवा स्पायनल कॉर्ड ह्या तिन्हीपैकी सेपरेट LAQचे सगळे टॉपिक्स आहेत. त्यामुळे तिन्ही पण टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. कोणावरही तुम्हाला LAQ विचारू शकतात. त्यानंतर SAQमध्ये बघायला गेलं तर मेनिंजेस आणि कॉर्पस कॅलोझम यावर SAQ विचारतात. त्यानंतर थोरॅसिक डक्ट, लिम्फॅटिक सिस्टीममधला टॉपिक आहे, SAQमध्ये विचारतात. त्यानंतर ग्लँड्समध्ये पिच्युटरी, थायरॉइड ग्लँड हे SAQचे टॉपिक्स आहेत. तर हे सर्व बऱ्यापैकी जे प्रिव्हियस इयरला पडलेले किंवा मोस्ट एक्सपेक्टेड किंवा जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत पेपर 1मधले ते मी तुम्हाला दिलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन खूप म्हणजे असे बरेच टॉपिक्स आहेत जे सुद्धा विचारू शकतात. तर ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड होतीलच किंवा तशी तुम्ही कमेंट करा की आणखीनसुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे आहेत तर ते सुद्धा आपण अपलोड करू. त्यानंतर आता ज्याप्रमाणे आपण पेपर 1चे इम्पॉर्टंट SAQ LAQ पाहिले तसंच आता आपण पेपर 2चे बघूया. त्यामध्ये सुरुवातीला रेस्पिरेटरी सिस्टीम्समध्ये लंग्स हा तुम्हाला सेपरेटली LAQला विचारला जाणारा टॉपिक आहे. त्यामध्ये लिहिण्यासारखा मॅटर खूप आहे, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहेत, त्यामुळे लंग्ससोबत स्टडी करा. त्यानंतर प्लुरा, डायफ्रॅम, कार्टिलेज हे तुम्हाला त्यातलेच म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीममधलेच आहेत परंतु ते SAQला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्टमक, लिव्हर, स्प्लीन ह्या स्पेसिफिक प्रत्येकावर LAQसारखा मॅटर आहे, त्यामुळे LAQच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करा. त्यानंतर पेरिटोनियम, स्मॉल, लार्ज इंटेस्टाइन यांच्यामधला डिफरन्स विचारतात कधी किंवा डिओडेनम, जेजुनममधला डिफरन्स SAQमध्ये विचारतात. असे मागं विचारले गेलेले प्रश्न आहेत म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. त्यानंतर पेरिकार्डियमवर सेपरेट SAQ विचारू शकतात. त्यानंतर जे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आहे त्यामध्ये राईट ॲट्रिया, राईट वेंट्रिकल त्यांचं फंक्शन किंवा त्यांचं स्ट्रक्चर LAQला विचारतात. त्यासोबतच शिराधमनीवर विचारू शकतात. त्यानंतर किडनीवर LAQ विचारतात. युरिनरी सिस्टीममध्ये SAQ बघायला गेलं तर लिगामेंट्स ऑफ ब्लॅडर किंवा मग युरेटरवर विचारतात. आणि हे प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ॲनाटॉमी किंवा रचना शरीरमध्ये डायग्रॅम काढणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची कमीत कमी एक तरी डायग्रॅम लक्षात करून जावा, रिवाईज करून जावा, प्रॅक्टिस करून जावा. कारण डायग्रॅम जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट करता तेव्हा तो आन्सर व्यवस्थित पूर्ण होतो. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर SAQ विचारतात, त्याला त्या दृष्टीने स्टडी करा. त्यानंतर सेन्स ऑर्गन्समध्ये शक्यतो आय जास्त वेळा विचारला गेलेला आहे, त्यामुळे आय व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर मिडल इयर्समध्ये SAQ विचारतात, लॅटरल वॉल ऑफ नोज किंवा मसल्स ऑफ आय किंवा पॅपिले आणि मसल्स ऑफ द टंग. त्यामुळे आय आणि इयरवर जास्त LAQ विचारण्याचे चान्सेस आहेत आणि बाकी ज्या सेन्स ऑर्गन आहेत त्याचा एखादा पार्टवर तुम्हाला SAQ विचारतील. आणि शेवटी पेपर 2मध्ये मर्मवर LAQ फिक्स म्हणजे बऱ्याचदा पडलेलाच आहे. असं कधी होत नाही की पेपरमध्ये मर्म पडला नाही आहे. आणि मर्म विचारताना ते डिटेल विचारतात की मर्माची व्याख्या, संख्या, निरुक्ती, प्रकार हे सर्व वर्णन करून कोणते तरी मर्म डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला सांगतात. तर अशा प्रकारचा तो मर्मावर क्वेश्चन फॉर्म करतात. तर मर्म हा टॉपिक जेव्हा तुम्ही स्टडी कराल किंवा नोट्स काढाल तेव्हा या दृष्टीने स्टडी करा की तो तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने तो उपयोगी पडेल. कारण त्यामध्ये MCQमध्ये तुम्हाला त्याची संख्यासुद्धा विचारतात, प्रकाराची तर संख्यासुद्धा विचारू शकतात. एखादा श्लोक छोटा असेल तर तो विचारतात. त्यानंतर SAQमध्ये एक स्पेसिफिक मर्म विचारू शकतात. त्यानंतर LAQला तर मी तुम्हाला सांगितलंच की कशा प्रकारे ते प्रश्न फॉर्म करतात. तर हे होते पेपर 1 आणि पेपर 2चे इम्पॉर्टंट SAQ आणि LAQ जे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जर तुम्ही एवढे स्टडी केले, यांना जर तुम्ही स्किप नाही केलं किंवा विसरले नाही करायचे तर तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त आणखीन जर तुम्हाला इतर क्वेश्चन देखील पाहिजे असतील छोटे छोटे SAQ LAQ म्हणा तर तुम्ही कमेंट करा, त्यावर देखील आपण वेगळा व्हिडिओ बनवू. तसंच आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 पेपर 2चं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि सोबतच त्याचे इम्पॉर्टंट SAQ LAQ देखील पाहिले आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.